रुग्णाची गोपनीय माहिती सार्वजनिक केल्यानं डॉक्टर सुश्रुत गैसास आणि धनंजय केळकरांवर गुन्हा दाखल। पुण्यातल्या गर्भवती मृत्यू प्रकरणी भिसे कुटुंबाची पुण्यातल्या अलंकार पोलीस ठाण्यात तक्रार। मंगेशकर रुग्णालयानं गरीब रुग्णांसाठीचा 30 कोटींचा निधी वापरला नाही, धर्मादाय आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीचा अहवाल सादर। एकनाथ शिंदेंनी दिलेली 5 लाख आणि चंद्रकांत पाटील यांनी दिलेली 1 लाखांची मदत भिसे कुटुंबियांनी नाकारली। दीनानाथ रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे ईश्वरी भिसेंचा मृत्यू झाला होता। चेंबूरच्या मैत्री पार्कजवळ बांधकाम व्यावसायिक सदरुद्दीन खान यांच्यावर गोळीबार, अज्ञातांनी 4 ते 5 गोळ्या झाडल्या। सदरुद्दीन खान यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू। मराठी भाषेला डावलणाऱ्या बँकांना असोसिएशन मार्फत आता समज द्या, अन्यथा आम्ही प्रखर आंदोलन केल्यास कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी बँकांची असेल, राज ठाकरेंचा इशारा। 26 एकराचा मास्टरमाइंड तहव्वूर राणाला आज भारतात आणणार। तहव्वूर राणाला आर्थर रोड जेलमधील विशेष बराकमध्ये ठेवण्यात येणार। एसटी कर्मचाऱ्यांना मार्च महिन्याचं 56% वेतन जमा, तर उरलेलं 44% वेतन कधी मिळेल यासंदर्भात एसटी कर्मचारी चिंतेत। पूर्ण पगार द्या, अन्यथा आंदोलन करणार, एसटी कामगार संघटनांचा इशारा। अर्थ खात्याकडून वेळेवर पैसे न मिळाल्यामुळेच आम्हाला अडचणी येतात, वेळेत पैसे दिल्यास एसटी महामंडळ तोट्यात राहणार नाही, मंत्री प्रताप सरनाईकांकडून खंत व्यक्त। पुण्यामध्ये 3 दिवसांपासून पासपोर्ट पोर्टल बंद, नागरिकांची यामुळे गैरसोय, तर नाशिकमध्ये 6 दिवसात 4 वेळा सर्व्हर डाऊनचा फटका, सर्व अर्जदारांना 10 दिवसांनंतर पुन्हा नव्यानं अपॉइंटमेंट घ्यावी लागणार। लातूरमध्ये मुंबई पोलिसांनाच उघडला ड्रग्ज कारखाना, रोहिणा गावातल्या पत्र्याच्या शेडमध्ये कारखान्यावर डीआरआयच्या पथकाकडून छापा, 11 किलो ड्रग्ज इथून जप्त, 5 आरोपींना अटक। पुण्यात टेस्ट ट्यूब बेबीच्या माध्यमातून 10 वर्षांनी झालेल्या बाळांची आईकडून हत्या, बाळाची वाढ होत नसल्यामुळे तसंच उपचाराचा खर्च परवडत नसल्यामुळे बाळांना मारलं, आईला या प्रकरणी अटक। पैसे सहज काढता येण्यासाठी पीएफच्या नियमांमध्ये बदल, तर ऑनलाईन पीएफ काढताना रद्द केलेला चेक अपलोड करावा लागणार नाही। फेसबुक या संदर्भात पासबुकचा फोटो सुद्धा अपलोड करण्याची गरज नाही।